हाय हॅलो नमस्कार, मी निकिता आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वटपौर्णिमा स्पेशल फेशियल. राईम जुळून आला, वटपौर्णिमा स्पेशल फेशियल. तर मी काही काल ब्लिंकिटवरून सामान ऑर्डर केलेलं, तर त्याच्यामध्ये ब्रायडल ग्लो फेशियल ऑर्डर केलेलं. तर इंटरनेटवर मी खूप पाहिलं होतं की चांगलं आहे म्हटलं यूज करून बघूयात. तर वटपौर्णिमा पण आहे उद्या आणि मी हे आता ऑर्डर केलेलं आहे, तर म्हटलं कर्जच आहे तर तुमच्यासोबत रिव्ह्यू पण शेअर करावा. तर आपण सोबतच बघूया की हे किट खरंच यूजफुल आहे का, चेहऱ्यावरती ग्लो येतं का आणि काही रिॲक्शन तर होत नाही आहे. माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे मी उन्हात जरी गेली ना तरी माझी स्किन अशी रेड रेड पडते, त्याच्यावरती अशी पिंपल यायला सुरुवात होते, खाज सुटते. माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. तर माझ्या स्किनला जर हे सूट झालं तर तुम्हाला तर नक्कीच होईल, जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह नसेल तर चला आपण सोबतच हे फेशियलला स्टार्ट. मी व्हिडिओला बसण्याच्या आधीच फेसवॉश करून घेतला होता. माझ्याकडे 2-3 प्रकारचे फेसवॉश आहेत, त्यातलाच एक मी केला होता. आणि आता आपण हे किट ओपन करूयात आणि बघूयात की ह्यात काय काय दिलेलं आहे. तर ह्याचं पॅकेजिंग काहीसं असेल आणि ह्याच्यावरती टोटल 7 स्टेप दिलेले. पहिली स्टेप आहे आपली फेस क्लिन्झर, दुसरी आहे एक्सपो जेल, तिसरा आहे स्किन सिरम, चौथी आहे नरिशिंग क्रीम, पाचवा आहे फेस पॅक, त्याच्यानंतर आहे हायड्रेटिंग जेल आणि 7वी स्टेप आहे सनस्क्रीन. तर आता हे आपण चालू करूया. तर असे तुम्हाला ह्या किटमध्ये 7 पॅक येतील. मला हा पॅक काहीसा 130 रुपये का 140 रुपये असा काहीतरी पडलेला आहे. जर तुम्हाला पण हवं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासोबत आपल्याला हे अशी कॅप्सूल पण आलेली आहे बॉक्समध्ये आणि आलेला आहे एक आपला गायडन्ससाठी एक बुक आलेलं आहे की कसं काय स्टेप्स फॉलो करायचे आहे. घरी खूप वेळा फेशियल केलेलं आहे, पण मी O3चं करायचे आणि अरोमा मॅजिकचं कधी ट्राय नाही केलेलं, म्हटलं ह्यावेळी करून बघू. तर पहिली स्टेप आहे ह्याच्यामधली फेस क्लिन्झर. हे असं छोटं पॅक दिलेलं आहे त्यांनी आणि फेस क्लिन्स करून घेऊया. पण ह्या स्टेपला चालू करण्याच्या आधी तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ असलेला पाहिजे, फेसवॉश केलेला असला पाहिजे आणि ड्राय असला पाहिजे. आणि ह्या क्लिन्झरने 2-3 मिनिट आपला फेस आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे, सगळीकडे इव्हनली लावून घ्यायचं. मानेला पण लावायचं, मानेला लावायचं विसरायचं नाही. आणि तुम्ही फेशियल करत असाल तर तुमच्या गळ्यात काही घातलेलं असेल, कानात घातलेलं असेल तर ते पहिलं साईडला काढून ठेवायचं, कारण का त्यांनी मग व्यवस्थित आपल्याला मसाज करता येत नाही. आता मी तुम्हाला मसाज दाखवते मी कशी करणार आहे. पहिली तर मी अपवर्ड डायरेक्शनने मानेला करणार आहे. हलक्या हाताने करायचं, अजिबात प्रेशर अप्लाय करायचं नाही, जास्त चेहरा घासायचा नाही. आपण फेशियल करतोय, भांडी नाही घासत आहे. पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करायचे आहे. कपाळावरती असं तुम्ही अपवर्ड मोशनने करू शकता, असं साईडला घेऊ शकता. डोळ्यांच्या इथून असं साईडला हात आणायचं, एकदम हलका प्रेशर द्यायचं. नाकाच्या इथे ह्या साईडला ना आपल्याला खूप डर्ट असते नाकाच्या साईडला, तर इथे प्रॉपर तुम्हाला क्लीन करायचं आहे. त्याच्यानंतर गालावरती तुम्ही सर्क्युलर मोशनने करू शकता. हानवटीच्या इथे हे 2 टिप्सने आपल्याला असं मसाज करायचे आहे. हा आपला माउथचा जो एरिया आहे तिथे सर्क्युलर मोशनने मसाज करायचे आहे. फेशियल करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं मसाज. तुम्ही जेवढा चेहऱ्याला जास्त मसाज द्याल तेवढा तुमचा चेहरा ग्लोईंग दिसतो. त्याच्यामुळे अजिबात मसाज करायला कंटाळा करायचा नाही. एक स्टेप फास्ट केली, लगेच दुसरी स्टेप घेतली, लगेच तिसरी स्टेप घेतली, असं करायचं नाही. एकदम प्रॉपर वेळ काढून बसायचा आहे. मला माहिती आहे आपण सगळे कामात असतो, खूप जणी हाऊसवाईफ असतात, काही सगळ्यांना पोरं आहेत, सगळ्यांच्या मागे आपापली कामं असतात, पण स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. एवढ्या सगळ्यात आपण सगळ्यांना वेळ देतो, पण आपण स्वतःला वेळ द्यायला विसरतो. आणि सणसुद्धा हे स्पेशली बायकांसाठीच बनलेलं आहे की त्यांनी स्वतःसाठी वेळ काढावा, स्वतःवरती प्रेम करावं, छान छान नटावं, छान छान दिसावं. त्यासाठी घरातून एकदा तरी आपण स्वतःसाठी अर्धा तास देऊ शकतो फेशियलसाठी. तर ह्यातली सगळी पूर्ण क्रीम घ्यायची, जेवढी आहे तेवढी. पैसे दिलेले आहेत आपण ह्याला, जेवढा वापर करून घेता येईल तेवढा करायचा. पूर्ण घेत आहे मी, सगळी ह्यातली काढून घेत आहे. आता माझी प्रॉपर मसाज करून झालेली आहे चेहऱ्याला. मसाजिंग क्रीम पूर्ण चेहऱ्यामध्ये मुरलेली आहे. पूर्ण हे बघा, पूर्ण हाताची क्रीम गेलेली आहे. सगळं असं ऑइल झालेलं आहे, म्हणजे
पूर्ण अशी त्वचेत मुरेपर्यंत तुम्हाला एकदम हलक्या हाताने जेवढं चेहऱ्याला मसाज करता येईल, प्रेमाने मसाज करता येईल तेवढं मसाज करून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि मसाज झाल्यानंतर तुम्हाला चेहरा तुमचा हा एखाद्या कॉटन पॅडने वाईप करून घ्यायचा आहे. आता सध्या माझ्याकडे कॉटन पॅड नाही आहे, त्याच्यामुळे मी चेहरा वॉश करून घेणार आहे. आता फर्स्ट स्टेप नंतर मी माझा चेहरा एकदम वॉश करून आलेले आहे. तर आपली सेकंड स्टेप आहे हे एक्सपोजर. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे स्किनला आपल्याला एक्सफोलिएट करण्याचं काम करते. एक्सफोलिएटर म्हणजे काय, आपली जी चेहऱ्यावरची डेड स्किन आहे ती सगळी रिमूव्ह करायचं काम हे एक्सपोजर करतं. आता हे एक्सपोजर बघा तुम्ही, नावाप्रमाणेच आहे, पूर्ण जेल आहे, असं हलकं पिंकिश कलरचं आहे. तर काय सांगितलंय की हे जेल पूर्णपणे चेहऱ्याला लावून घ्यायचं सगळीकडे. आपला जो आयचा एरिया आहे तो जरा अवॉइड करायचा, डोळ्यापर्यंत हे जाऊन द्यायचं नाही. कारण का आता एक्सपोलिएट करणार म्हणल्यावरती ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे. कारण का जर आपण फक्त चेहऱ्यावरतीच आपण फेशियल केलं, आपण आपल्या मानेकडे जास्त लक्षच दिलं नाही, तर होणार काय, चेहरा गोरा दिसेल आणि मान काळी दिसेल, ते सगळं अनइव्हन दिसेल. मग ते तुम्ही कितीही जरी मेकअप केला तरी तो कलर डिफरन्स दिसून येतो आणि ते चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळे इव्हनली मानेच्या मागच्या भागापर्यंत व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित चेहऱ्याला लावायचं आहे. ह्याच्यामध्ये सांगितलं की 10 मिनिट तुम्हाला हे तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे आणि 3 मिनिट मसाज करायचा आहे व्यवस्थित. तर आपण पहिलं मसाज करूयात आणि नंतर त्याला 10 मिनिट तसंच ठेवूयात. तर पहिल्या स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच मी मसाज करत आहे. गालावरती सर्क्युलर मोशनने, नाकाच्या कडेला, नाकावरती असं व्यवस्थित, कपाळावरती, डोळ्याचा भाग जरा तुम्ही काळजीपूर्वक तिथे जास्त जेल जाऊन देऊ नका, असं सर्क्युलर मोशनने कडेकडेने मसाज करा. हनवटीपाशी पण मसाज करा. कारण का काय होतं की आपल्या हनवटी आणि ओठाच्या मध्ये जो हा गॅप राहतो नाही, ते जास्त डेड स्किन साठते. परत नाकाच्या साईडला जास्त डेड स्किन असते, आपली मानेवरती भरपूर डेड स्किन असते, त्याच्यामुळे तिथे प्रॉपर मसाज द्या. जेल लावल्यानंतर एकदम असं चेहऱ्याला असं थंड थंड फील होतंय. असे आग वगैरे काही करत नाही चेहरा, त्याच्यामुळे स्किनवरती काही साईड इफेक्ट होईल असं मला तरी नाही वाटत आहे. हनवटीपाशी पण मसाज करा. कारण का काय होतं की आपल्या हनवटी आणि ओठाच्या मध्ये जो हा गॅप राहतो नाही, ते जास्त डेड स्किन साठते. परत नाकाच्या साईडला जास्त डेड स्किन असते, आपली मानेवरती भरपूर डेड स्किन असते, त्याच्यामुळे तिथे प्रॉपर मसाज द्या. जे लावल्यानंतर एकदम चेहऱ्याला असं थंड थंड फील होतंय. असे आग वगैरे काही करत नाही चेहरा, त्याच्यामुळे स्किनवरती काही साईड इफेक्ट होईल असं मला तरी नाही वाटत आहे. मी काय असं कुठला पार्लरचा कोर्स वगैरे केलेला नाही, पण मला ना स्किन केअर बाबत, ब्युटी बाबत खूप आवड आहे. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींबाबत सर्च करत असते, खूप सारं नॉलेज घेत असते. आणि मी माझं स्वतःचं फेशियल पहिल्यापासून करत आलेली आहे. मी असं पार्लरला जाऊन कधी जास्त म्हणजे केलेलं आहे, पण जास्त करून मी अवॉइडच करते पार्लरला जाणं. कारण का देवाने आपल्याला हात दिलेले आहेत, आपण घरी आणू शकतो, स्वतःचं करू शकतो. तर का ना पार्लरमध्ये जायचं, 700, 800, 1000 रुपये खर्च करायचा. प्रोडक्ट कोणते वापरतात कोणते नाही आपल्याला माहीत नसतं. आपण जर घरी केलं तर आपण आपल्या आवडीच्या ब्रँडचं ते आणू शकतो. व्यवस्थित प्रॉपर मसाज देऊन आपल्या चेहऱ्याला किती प्रेशर सूट होतं हे आपल्याला माहिती असतं. नंतर आपण तसं करू शकतो आणि आपल्या वेळेनुसार करू शकतो. त्याच्यामुळे मला तरी घरीच बेस्ट वाटतं फेशियल करणं. बाकी तुमची चॉईस आहे. आता चेहऱ्याला मी प्रॉपर मसाज दिलेला आहे. आता आपण 10 मिनिट वेट करूया, त्याच्यानंतर आपण तिसरी स्टेप करूया. हे एक्सपोजर लावून मला 10 मिनिट झालेले आहेत. आता ह्या स्टेप नंतर आपल्याला आपला चेहरा पुन्हा कॉटन पॅडने स्वच्छ करायचा आहे. तर मी माझा चेहरा आता सेकंड स्टेप नंतर पण चेहरा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे आपली, ही कॅप्सूल आपल्याला यूज करायची आहे. आणि ह्या तिसऱ्या स्टेपचं नाव आहे स्किन सिरम. म्हणजे हा स्किन सिरम आहे, हा आपला पूर्ण चेहऱ्याला आपल्याला इव्हनली अप्लाय करायचा आहे आणि फक्त 3 मिनिट वेट करायचा आहे. कोणतीही मसाज करायची नाही आणि नंतर परत आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हा जो रेड मार्क आहे ह्याच्यावरचा, इथून आपल्याला ही कॅप्सूल ब्रेक करायची आहे. झाली खूप इझिली ब्रेक झाली. आता आपल्याला हे सोल्युशन जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरती इव्हनली लावून घ्यायचं आहे आणि 3 मिनिट ठेवायचं आहे. एकदम असं चिकट सिरम टाईप आहे हे बघा.
मी पण काय अशी एवढी प्रो नाही आहे फेशियल वगैरे करण्यात, पण मी जे करते स्वतःसाठी घरी करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला दाखवते. हो, पडला खाली. आणि ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल नाही आहे, असं त्यांनी इन्ग्रेडियंट्स जे दिलेले आहेत ना ते सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. हे केमिकल्सपासून बनवलेलं नाही आहे हे सिरम, त्याच्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे. बॉटल बघून जराशी मी घाबरलेले, पण घाबरायची काहीच गरज नाही आहे. खूप छान सुगंध आहे सिरमचा ॲक्च्युली. एकदम मानेला सुद्धा असं इव्हनली लावून घ्यायचं आहे बॅक साईडपर्यंत. नेहमी काय होतं ना, आपल्या मानेचा जो इथला भाग असतो कडेचा तो खूप काळा झालेला असतो, त्यामुळे फेशियल करताना नेहमी ह्या एरियावरती पण फोकस करायचा. चेहऱ्यावरती आपला फोकस असतो, मानेवरती पण असतो, पण इकडचा साईडचा भाग आपला नेहमी राहून जातो करायचा. आपण इथे समोर करतो का चेहऱ्यावरती पूर्ण मसाज करतो, पण हा भाग आपण विसरून जातो. तर काळजी घ्यायची आहे की आपण ह्या मानेच्या साईडच्या भागाला पण आपण प्रॉपर तिथे पण सगळ्या गोष्टी जे क्लिन्झर आहे, एक्सफोलिएटिंग जेल आहे, सिरम आहे, नरिशिंग क्रीम आहे, त्या पण आपण त्या भागाला पण लावू. आता पूर्ण चेहऱ्याला मी हे लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला 3 मिनिट ठेवायचं आहे. आता ह्या कॅप्सूलमधला सिरम लावून 3 मिनिट झालेले आहेत. हा साईडला ठेवून देऊयात. आणि त्याच्यानंतर आपली चौथी स्टेप आहे ही नरिशिंग क्रीम. हे जे आपण जेल लावलेलं आहे ना ते वाईप ऑफ नाही करायचं, ते चेहऱ्यावरती तसंच ठेवायचं आहे. आणि त्याच्याचवरती आपल्याला ही नरिशिंग क्रीम लावायची. ही नरिशिंग क्रीम पूर्ण चेहऱ्याला इव्हनली ॲप्लाय करून घ्यायची आहे. म्हणजे मी फेशियल करायला घेतल्यापासून प्रत्येक स्टेपचे मी इन्ग्रेडियंट्स वाचत आहेत. मला असं काही त्याच्यामध्ये केमिकल त्यांनी यूज केलेलं त्यांनी मेन्शन नाही केलेलं. पूर्ण असं नॅचरल प्रोडक्ट त्यांनी यूज केलेले असं सांगत आहेत. एक्सपोजेलमध्ये पण मला असं वाटलं की आता एक्सफोलिएटर आहे म्हणजे केमिकल, तर आपल्याला माहिती आहे एक्सफोलिएशन म्हणजे केमिकलच, पण ह्याच्यामध्ये त्यांनी केमिकल्स ॲड नाहीत केलेले. मी आता इन्ग्रेडियंट्स वाचले त्याचे, तर सॉरी मी मगाशी म्हटले की केमिकल असतं, पण ह्याच्यामध्ये असं काही नाही आहे. आणि तुम्ही म्हणत असताल की खूपच चांगलं बोलते म्हणजे काहीतरी प्रमोशन वगैरे करत आहे, पण हा माझा यूट्यूबचा पहिलाच असा रिव्ह्यू व्हिडिओ आहे आणि मला कुठलेही ह्यांनी ब्रँड प्रमोशनचे पैसे वगैरे कोणी दिलेले नाही आहेत. मी हे स्वतःच्या पैशाने विकत घेतलेलं आहे आणि मी स्वतः माझ्यावर ट्राय करत तुमच्यासोबत ह्याचा रिव्ह्यू शेअर करते. असं नाही की दुसऱ्या कोणावरती तरी केलं आणि खोटं काहीतरी सांगते, असं काहीच नाही. असं डोळ्याला पण ही नरिशिंग क्रीम पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायची आहे. चेहऱ्याला असं खूप थंड वाटतंय. म्हणजे मी खूप साऱ्या ब्रँडचे फेशियल किट यूज केलेले आहेत. मी O3चं केलेलं आहे, आता हे अरोमा मॅजिकचं करते, VLCCचं केलेलं आहे. पण खूपदा काय होतं की वेगवेगळे ब्रँड्स ट्राय करताना कुठलं तरी त्याच्यामध्ये एक पॅक असा असतो की त्यांनी चेहऱ्याला इरिटेशन होतं. आता मी खूपदा ना रागा डिटॅनचा पॅक यूज करते. आता रागा सगळ्यांना माहिती आहे, कॉमनली आपण पार्लरमध्ये जरी गेलो तरी आपण म्हटलं डिटॅन करा, तर ते रागाची क्रीम यूज करतात. पण ती क्रीम मला अजिबात सूट होत नाही. ती रागाची क्रीम लावली ना मी चेहऱ्याला, माझा पूर्ण चेहरा असा बर्न झाल्यासारखं होतो. असा पूर्ण ह्या एरियामध्ये दोन्ही साईडला ना असा रेडनेस येतो आणि मला पिंपल्स यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ते एक प्रोडक्ट मला सूट होत नाही. आता हे मी यूज करते ना, तर मला अजिबात कुठलंही इचिंग जाणवत नाही आहे, चेहऱ्याला अजून रेडनेस आलेलं नाही आहे, असं वाटत नाही आहे की चेहऱ्याला काहीतरी मी केमिकल लावते आहे, माझी स्किन अशी इरिटेट झाली, असं काहीच वाटत नाही आहे मला. खूप मला असं स्मूथिंग वाटतं चेहऱ्याला. प्रत्येक असा प्रोडक्ट एकदम असा लावल्यानंतर एकदम त्याचा सुवास छान आहे. आणि शिवाय ह्याच्यामध्ये केमिकल्स नाही आहे, त्याच्यामुळे स्किनला इरिटेशन व्हायचा तर प्रश्नच येत नाही आहे. आणि खूप असं मला वाटते की हे प्रोडक्ट खूप सेफ आहे, फेशियल किट म्हणून खूप सेफ आहे. आपण आजपर्यंत असं कुठलंच फेशियल किट बघितलं नाही आहे की त्याच्यामध्ये केमिकल नसतं. आता मी O3 पण यूज केलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगते. O3मध्ये पण खूप सारे केमिकल्स आहेत, पण त्याचा इफेक्ट पण चांगला आहे. पण त्याचं कसं आहे की ते खूप महाग आहे. आता सगळेजण अफोर्ड करू शकत नाही. इव्हन मी सुद्धा दरवेळी ते अफोर्ड करू शकत नाही. ते 500, 600, 700 अशा रेंजमध्ये जर अजून चांगलं घ्यायचं असेल तर 1000च्या पुढे भेटतात. पण दरवेळी असं नाही की ना की आपण एवढे पैसे खर्च करू. आणि हे खूप चांगलं पण आहे आणि अफोर्डेबल पण आहे. मग तुम्ही जर एक असं फेशियल किट शोधत असाल की ज्याच्यामुळे चेहऱ्यावरती काही आपल्याला रिॲक्शन पण होणार नाही, आपल्या बजेट रेंजमध्ये पण येईल आणि खूप सेफ पण असेल, तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं. आता ही क्रीम मी मसाज केल्यानंतर पुन्हा थोडीशी क्रीम घेऊन पूर्ण चेहऱ्यावरती मी अप्लाय केलेली आहे आणि आता ह्याला 15 मिनिट ठेवायचं आहे. 15 मिनिट झालेले आहेत. आता हे जी मी नरिशिंग क्रीम लावलेली आहे, आता ती आपण वाईप ऑफ करून आपली स्टेप आहे ही फेस पॅक. आता हे वाईप ऑफ केल्यानंतर आपल्याला हे फेस पॅक अप्लाय करायचं आहे. आता जी नरिशिंग क्रीम लावली होती ती वाईप ऑफ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता मी हा फेस पॅक अप्लाय करणार आहे, जी की आपली 5th स्टेप आहे. आणि हा पण अप्लाय करून आपल्याला 15 मिनिट वेट करायचा आहे. पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. जास्त काही मी फॅन्सी करत नाही आहे की नाही का की खूपच फॅन्सी आहे सगळं. आता माझ्याकडे क्रीम लावायला, फेस पॅक लावायला तो फेस पॅकचा ब्रश येतो तो पण नाही आहे. पण एखादी गोष्ट आपल्याकडे नाही आहे म्हणून रडत नाही बसायचं. बोटं आपल्याला हात दिलेत देवानी, हाताला बोट आहे, तोच आपला ब्रश आहे, त्यानेच व्यवस्थित सगळीकडे
फेस पॅक पण लावून झालेला आहे. आता हा लावल्यानंतर पण आपल्याला 15 मिनिट वेट करायचं. तर त्या स्टेप नंतर आपल्या ह्या 2 स्टेप राहतात, एक म्हणजे हायड्रेटिंग जेल आणि एक म्हणजे सनस्क्रीन. फेस पॅक आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हायड्रेटिंग जेल लावून 15 मिनिट वेट करायचं आहे आणि हे पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हे सनक्रीम अप्लाय करायचं आहे. आता जर तुम्ही दिवसा फेशियल करत असाल तर सनक्रीम लावणं गरजेचं आहे, कारण का फेशियल केल्यानंतर आपली स्किन एकदम एक्सफोलिएट झालेली असते, क्लीन झालेली असते, पोर्स ओपन झालेले असतात आणि डायरेक्ट सन एक्सपोजर जर आपण ह्याच्यावरती घेतलं तर आपली स्किन अजून डॅमेज होऊ शकते, काळी पडू शकते. त्याच्यामुळे सनक्रीम लावणं गरजेचं आहे. आणि उलट जर तुम्ही फेशियल रात्रीचं करत असाल तर सनक्रीमची ही 7वी जी स्टेप आहे ती तुम्ही स्किप केली तरी चालेल, कारण का रात्री तर काय आपल्या सगळ्यांना माहिती सूर्यप्रकाश नसतो, आपण जास्ती घराच्या बाहेर जात नाही आणि फेशियल केल्यानंतर एक छान डीप झोप घेतल्यानंतर चेहऱ्यावरती एक अजूनच छान ग्लो येतो. त्याच्यामुळे रात्रीचं करत असाल तर सनक्रीम लावायची गरज नाही. पण आता मी दिवसा करते तर मी सनक्रीम अप्लाय करणार आहे. आता फेस पॅक नंतर हे हायड्रेटिंग जेल लावायचं आहे. हे असं मी जेल घेतलेलं आहे. आता हे पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे. छान डोळ्यांना पण लावायचं आहे, मस्त मानेला लावायचं आहे, मागच्या साईडला लावायचं आहे, पूर्ण छान मस्त राहिलेलं हाताला पण लावून घेते. आता ह्याच्यानंतर 15 मिनिट मी वेट करणार आहे, त्याच्यानंतर सनक्रीम अप्लाय करून तुम्हाला भेटते. ओके, तर माझं पूर्ण फेशियल करून झालेलं आहे. जेल लावल्यानंतर 15 मिनिट वेट करून मी सनस्क्रीनसुद्धा अप्लाय केलेलं आहे. तर माझं स्वतःचं जेन्युइन ह्या किटचा अरोमा मॅजिकचा रिव्ह्यू असा आहे की हे किट एकदम सेफ आहे. जर हे तुम्ही यूज केलं तर तुमची स्किन इरिटेट होणार नाही, तुम्हाला स्किन बर्न होणार नाही, रेडनेस येणार नाही, इचिंग येणार नाही. म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, मला काहीच झालेलं नाही आहे हे किट यूज करून. आणि ते यांनी भरपूर अशा गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत ह्या किटबद्दल की हे पूर्ण ज्या व्हेज गोष्टी असतात म्हणजे निसर्गापासून येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या यूज करून त्यांनी हे किट बनवलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं आहे ग्लोबल व्हेजिटेरियन सर्टिफाईड हे जे आहे ते किट आहे. पूर्ण आयुर्वेदाचा यूज केलेला आहे आणि कोणतेही केमिकल्स यूज केलेले नाही आहेत असं ह्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि मेन्शन केल्याप्रमाणेच ह्याचा मला इफेक्ट जाणवतोय. चेहरा एकदम असा क्लीन झाल्यागत वाटतोय. म्हणजे ऑफकोर्स फेशियल केल्यानंतर चेहरा क्लीनच वाटतो, पण असं कुठलंही इरिटेशन वगैरे बर्निंग सेन्सेशन काहीच मला जाणवत नाही आहे. तर मी ह्याला ना 10 पैकी 10 रेट करेल माझ्या यूजनुसार किंवा मला जे फील झालं त्याच्यानुसार मी ह्याला 10 पैकी 10 रेट करेल. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला रिव्ह्यू जर जेन्युइन वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला असेच रिव्ह्यू व्हिडिओ बघायला आवडतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जरी काही चुका झाल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. थँक्यू.